साहेबांच्या माहितीसाठी आपण जो सामना पाहतोय पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना पप्पू 11 नांदेडने विपक्ष जय बजरंग ढोंडावडीला दोन संघामध्ये आज सकाळच्या सत्रामध्ये साहेबांचा संघ विजयी झाला होता मी स्पोर्ट्स कवाड आणि कृष्णलेन कवाड संघाने या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये धडक मारलेले. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मात्र स्वतःच्या फॉल थ्रूमध्ये चेंडू फील केला जातोय. ढोंडावडी विपक्ष नांदेडने या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे सहकारी संयोजक निखिल वाकले सरांचे ते आगमन झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्या फलंदाजाला जावे लागेल डगरच्या आश्रयाला. पहिला फलंदाज बाद होतोय नांदेडने या संघाचा. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग. तर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. माजी सभापती चषकचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालेलं अनगाव आग्रेपाडा यांच्या माध्यमातून ज्या स्पर्धेचे लॉट इथे काढले गेले आहेत आणि व्हॉट्सअपवर नक्कीच ते लॉट्स आपण पाहू शकता. 16-17 ज्युनियर संघ आपल्याला पाहायला मिळतील या कालावधीमध्ये खेळताना आणि 18-19 सिनियर संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर हा चषक माजी सभापती चषक पाहायला विसरू नका अनगाव आग्रेपाडा या मैदानावर. बोलूया आपण सामन्याकडे. पहिला फलंदाज बाद होऊन फॉलोमध्ये परतलेला आहे. 0 धावसंख्येवर खातं न उघडण्याची संधी आपल्याला पाहायला मिळालेली नाही. ते फलंदाज हरिकेश याला. नवीन फलंदाज मयूर आलेला आहे. दीपक गोलंदाजी मार्कवर. नांदेडने विपक्ष आपण सामना पाहतोय ढोंडावडीला या दोन संघामध्ये. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूला खेळून काढलेला एक धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगलने अकाउंट ओपन होत आहे पप्पू 11 नांदेडने या संघाचं. समालोचन कक्षामध्ये आगमन होत आहे ज्याच्या समवेत सभापती चषकामध्ये नक्कीच समालोचन आम्ही केलं होतं. व्हॉइस ऑफ वाडा निखिल वाकले सरांचे ते आगमन झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वाकले सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी लॉर्ड फुलटॉस चेंडूला मेडिकल मध्ये टोलवलेला आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. खराब क्षेत्ररक्षण स्लॉपी वर्क आपल्याला पाहायला मिळते. मनाचा दादा आहे लई दिलवाला. नुकत्याच आमच्या मॅनोरी कक्षामध्ये आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. युवा नेते युवकांच्या गळ्यातील ताईत ज्यांच्या माध्यमातून सभापती चषकाचंही भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं होते. निलेश दादा गुरव साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे. याला पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका क्षेत्ररक्षक प्रेक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मस्तक पे दस्तक देणारा षटकार. निश्चित या स्पर्धेसाठी खास आमचे पंच भिवंडीचे दिनेश नाईक यांच्या माध्यमातून या ट्रॉफीला आणि संपूर्ण अंपायर पॅनल आणि कॉमेंट्री पॅनलला शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद दिनेश नाईक. पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना आपण पाहतोय. सध्या नांदेडने विपक्ष ढोंडावडीला दोन संघामध्ये धावसंख्या धावप्लेवर पाहायला मिळते ते 11 धावा. यावेळी चेंडूला आपटे दिलेला आहे. चेंडूला हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये मात्र झेल कॅरी करू शकला नाही. तोपर्यंत फलंदाज 2 धाव पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. घातक ठरू शकतं आणि यस फलंदाज धावबाच्या रूपाने बाद. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग.
दरम्यान आगमन होते गौरी कॅचचे प्रोप्रायटर प्रवीणजी भोईर साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून आज सुपर संडेमध्ये सुपर जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर केली गेली आहे. वेलकम प्रवीणजी भोईर साहेब, आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला, धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 13 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्याने पहिल्या षटकाची समाप्तीनंतर पप्पेलवरून नांदेडने संघाने 2 फलंदाज गमावलेले आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेले आहे 13 धावा. 13 क्रिकेटचा अशुभ आकडा आणि या आकड्यावर फलंदाज बाद झालेला आहे. गोलंदाजी मध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्ग करत दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज संजय येतोय. आज या स्पर्धेचा हा सलग चौथा दिवस, अंतिम दिवस सुपर संडे आपल्याला पाहायला मिळतोय. विखुरलेले शतक्षण आपण पाहतोय. 3 शतक्षक इनफिल्ड मध्ये 30 मध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर 30 मॅन आपण पाहतोय. गोलंदाज संजय व्हीआयपी डायस इन करून वळताना, सामनागिरी फलंदाज मयूर, नॉस्टिकला प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी लॉप केलेल्या चेंडूला कॉकरन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करण्याचा प्रयत्न करतोय. यालाच म्हणतात 1 2 का 4 स्वॉपी वर्क. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली. ते धावपलीकडे 17 धावा. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. नांदेडने विपक्ष ढोंडा उडवले या दोन संघामध्ये. नाणेफेक हाडल्यानंतर नांदेडने संघ प्रथम फलंदाजी करताना, यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही. मिडिल रिजनमध्ये जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतील फलंदाज. यानंतर दुसऱ्या फेरीमधील 1 शॉटचा इशारा येतोय पंजाबकडनं. फक्त एकच धाव इथे पाहायला मिळेल. मेहनत केली अख्खा दिवस आणि पगार मिळाला अर्धा दिवसाचा, अशी स्थिती सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला. पुढील सामना आपण पाहणार तर जहानमान खोनी विपक्ष येणार बोरपाडा या दोन संघामध्ये हा सामना झालेला आहे. त्यानंतरचा सामना आपण पाहणार होता. या सामन्यामध्ये विजय संघ आणि गावदेव स्पोर्ट्स युवाले, येस तो सामना अगोदर आपण खेळवला होता आणि त्यामध्ये येणार बोरपाडा संघाने विजय संपादन केलेला आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहिला होता खोनी विपक्ष बोरपाडा आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. यावेळी 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. जोपर्यंत चेंडू फील केला जातोय दुसरी धाव पूर्ण केली जाते. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे. ती धावफलकावर 20 धावा. येणार बोरपाडा संघाने आजचा दिवस आतापर्यंत गाजवलेले अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन येणार बोरपाडा संघाकडून पाहायला मिळालेले आहे. खास करून बिंदास लसणे याची बिंदास फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यावेळी चेंडूला 20 मध्ये खेळून काढलेले आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र वेगाने 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या घडून झाली. ते धावफलक डबल 2 22 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय पप्पू 11 नांदेडने विपक्ष जय बजरंग ढोंडा उडवले या 2 संघामध्ये. आपण पाहतात जय बजरंग क्रिकेट क्लब सेलार आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जय बजरंग चषक 2021 हे दिमागदार आयोजन. दुसरं षटक संजय हाताळतोय ढोंडा उडवले या संघाकडून. अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. भालचंद्र किंडांगण या मैदानावर या स्पर्धेचं आयोजन केले गेलेलं आहे आणि या स्पर्धेचं प्रेक्षेपणे यूट्यूबच्या माध्यमातून तसेच टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून 2 वाहिन्यांवर केलं जात आहे. यावेळी लॉफ्टेड फटका, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक तिथे होता मात्र त्याला होल देऊन चेंडू गोल होतोय.
2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांची समाप्तीनंतर पप्पू इलेव्हन नांदेडने संघाची धावसंख्या 2 बाद धावफलकावर पाहायला मिळते 26 बरोबर 13च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत त्या पप्पू इलेव्हन नांदेडने या संघाने. मित्रांनो आज 12 डिसेंबर आजच्या दिवशी 1981 मध्ये टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंगचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1992 मध्ये पाकिस्तानचे वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे मध्ये तब्बल 5 फलंदाजे धावबाद रूपाने बाद झाले होते आणि आजच्या दिवशी 1996 मध्ये सचिन तेंडुलकरच्या कर्णधार पदाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरी कसोटी जिंकून मालिका 2-1 जिंकण्याचा पराक्रम केला होता. आजच्या दिवशी 2003 मध्ये टीम इंडियाच्या इरफान पठाणने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपलं कसोटी पदार्पण केलं होतं. या आजच्या दिवशी क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी आज आमचे सहकारी समालोचक ज्यांना 2017चा बेस्ट कॉमेडी ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला होता चंद्रकांत शेट्टी सरांचा वाढदिवस आणि त्यांनाही वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. चेतन खारीक बोरपाडा यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आपलंही हार्दिक स्वागत आहे. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्येवरून पाहते धावफलकावर 26 धावा 13च्या सरासरीने धावफलकावर धावा झळकले गेलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद होऊन डगवाटच्या आश्रयाला गेलेले आहेत. ऋषिकेश आणि जतीन, मयूर आणि प्रशांत जोडी मैदानामध्ये. येस सुभाष सर धन्यवाद. या मंचावर आपण पाहतो ना की आदरणीय निलेशदादा गुरव उपस्थित आहेत. त्या व्यक्तिमत्वाकरता एक गोष्ट आवर्जून सांगेन की संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं ना की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब असतो आणि हा रुबाब विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो आपल्या व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. तर येस डेफिनेटली सन्माननीय सरपंच महोदय आदरणीय निलेशदादा गुरव आपण या स्पर्धेपर्यंत पोहोचलात त्याकरता तुमचं पुनश्च एकदा आभार. दुसऱ्या पारितोषिकाचे दाते आहेत आदरणीय निलेश शेठ गुरव मॅन फ्रॉम कवाड. येस एका बाजूला पप्पू इलेव्हन नांदेडने आणि त्याच्या विपक्षात धोंडावडवली जय बजरंग धोंडावडवली. येस लढत सध्या सुरू आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज फटका कन्वर्ट करायचा होता लॉंग लेग किंवा स्क्वेअर लेगच्या मधोमध. प्री डिटरमाइंड स्ट्रोक होता मनात आधीच ठरवलं होतं सुभाष सर आणि गोलंदाजानं फलंदाजाची जी काही मनातली ज्या काही चाललेल्या गोष्टी होत्या त्या वाचल्या आणि ते प्रेडिक्शन करून गोलंदाजी केली. त्यानंतर एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. संदीप आलेत पॅव्हलियन सिटी एंड कडून गोलंदाजी करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज अराउंड द विकेट. आता थोडीशी लाईन खराब आहे. पंच वळतायत आमच्याकडे. फेक देखील होते. तत्पूर्वी फलंदाजाला परतावं लागेल पॉपिंग क्रीज पासून थोडासा दूर वाईट आणि बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक. या स्पर्धेचं खास आकर्षण तुम्ही पाहू शकाल की माजी क्रीडापटूंच्या नावानं स्टँड देखील उभारले गेलेत. खेळाडू कक्षासाठी देखील एका असं म्हणतात की गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. जर तुम्हाला सन्मान कमवायचा आहे तर आधी सन्मान द्यायला शिका आणि हीच या यंग जनरेशन शेलार गावची ते दाखवत आहेत. जय बजरंग स्पोर्ट्स क्लब शेलार आयोजित भव्य हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय ज्यामधून पप्पू इलेव्हन नांदेडने आणि त्याच्या विपक्षात धोंडावडवली जय बजरंग धोंडावडवली अशी लढत सध्या सुरू आहे. नांदेडने संघ सध्या मैदानातून फलंदाजीची धुरा भूषवत असताना एकंदरीत तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 ऑन बोर्ड. गडी बाद झालेत आतापर्यंत ते 3. यस क्षेत्ररक्षण विस्तारलेल्या अवस्थेत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज संदीप. हा बॉल बॅटच्या रेंज मध्ये होता सरळ उडवलाय लॉंग ऑफ मध्ये समालोचन कक्षाच्या अगदी समोर. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. दमदार षटक. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो की दिग्गज राजकीय नेतृत्व कसं उजवलं गेलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण अर्थातच स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी आणि या महाराष्ट्राच्या पटलाला एका वेगळ्या विकसित दृष्टीनं ज्या व्यक्तिमत्वानं नेऊन ठेवलं. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा आज जन्मदिवस. खरं तर या महाराष्ट्राच्या पटलावर अशी फार कमी नेतृत्व झाली की ज्यांनी राजकीय क्षेत्रात खूप कमी परंतु सामाजिक क्षेत्रात स्वतःची सिद्धता अनेकदा ज्यांनी पारित केली आहे.
सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉल, कमबॅक चांगलं होतं. या एका चेंडूनं धावांची गती पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावसंख्येनं धावफलक वधारून जाऊन पोहोचेल 34. याच मैदानात आपण पाहिलं स्वर्गीय परशुराम टावरे चषक 2021चा थरार आपण अनुभवला, ज्यामध्ये आदरणीय प्रल्हाद काका भोईर यांच्या माध्यमातून जे दर्जेदार आयोजन. हा बॉल उडवलाय पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षकानं अंदाज पहा किती अचूकरित्या बांधला. शेवटच्या क्षणी प्रेझन्स ऑफ माइंड किती पुरेपूर, म्हणजे तुमची तत्परता किती पाहिजे. चुकी घडली होती क्षेत्ररक्षकाकडनं, समोरचं क्षेत्र जास्त अतिरिक्त काबीज करण्याचा प्रयत्न झाला, थोडे पुढे गेले होते. तदनंतर अंदाज चुकल्यानंतर देखील हजरजबाबीपणा किती असावा याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू पेशकश करतोय. धावा त्यानं बचावल्या, त्या 2 गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आउटसाइड द लेग स्टंप आहे, पायचीतचा अपील झालाय, पंच इशारा करतात येस इट्स डेफिनेटली आउटसाइड द लेग स्टंप. आणि एक धाव धावफलकावर जोडली जाईल जी लेग बाईटच्या स्वरूपात असेल आणि याच एका धावसंख्येनं धावांची गती जाऊन पोहोचती आहे 37. 37 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. यस प्रिन्स मूवीज, कोण विसरेले नाव. टेनिस क्रिकेटच्या विश्वात या भिवंडी टेनिस क्रिकेटला अग्रलेखी पोहोचवताना या पटलाचा अतिशय महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. समोरच्या दिशेने खेळला होता चेंडू, बराच काळ हवेमध्ये होता आणि फलंदाजाला परतीच्या प्रवासाला जावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या 37 या अंकावर. विजयाकरता 38 धावांची गरज आहे. 38 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. जाऊयात, सुभाष धोमाल सर आमच्या सोबत जोडले जात आहेत, जिथे अतिथी देवो भव अर्थातच मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्तानं पोहोचले. त्यांचा शाही सन्मान सोहळा. ओव्हर टू सुभाष सर. धन्यवाद वाकले सर. भारतीय संस्कृती मित्रांनो आपल्याला सांगते की अतिथी देवो भव आणि प्रमुख अतिथी या स्पर्धेसाठी आम्हाला या अंतिम दिवशी लाभलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय सन्मान आदरणीय शांताराम तुकाराम भोईर साहेब, शारदा विद्यालय शेलार अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्हाला आकर्षक सन्मानचिन्ह स्पॉन्सर केले गेलेले आहेत. स्वर्गीय संतोष शांताराम भोईर ज्यांचे सुपुत्र होते ते आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्या स्मरणार्थ हे सन्मानचिन्ह आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत. तर शांताराम भोईर साहेबांचा सन्मान इथे राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. शांतारामजी भोईर यांचा सन्मान इथे केला जातोय, आपण पाहू शकता. शांतारामजी भोईर साहेबांचा सन्मान केला जातोय, यांच्या माध्यमातून आम्हाला आकर्षक सन्मान चिन्ह त्यांचे सुपुत्र संतोष भोईर यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केले गेलेले आहेत, हे आपण पाहू शकता. शॉल, प्रेमाची उप देणारी शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि जयबजरंग शेलार संघातर्फे ही महाराजांची छोटी मूर्ती दिली जाते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत यांची ही अर्धपुतला मूर्ती दिली जाते. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित आहेत युवकांच्या गळ्यातील ताईत युवा नेते, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष भिवंडी ग्रामीण, माजी सरपंच कवाड, ज्यांच्या माध्यमातून सभापती चषकाचं आयोजन आपण पाहिलं होतं आणि ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज रोख रक्कम आम्हाला स्पॉन्सर केली गेलेली आहे असे निलेश गुरुनाथ गुरव साहेब आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. राहुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते नेहमीच म्हणता येईल जिथे परिस्थिती गंभीर तिथे आमचे युवा नेते निलेश दादा खंबीर आणि खंबीर नेतृत्व आहे, युवा नेतृत्व आपण पाहतोय. त्यानंतर आपल्यामध्ये निलेश गुरव साहेबांसमवेत गोरसे गावचे समाजसेवक नवनाथ केने उपस्थित आहेत. नवनाथ केने यांचा सन्मान केला जाईल. धनेश भोईर आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नवनाथजी केने यांना सन्मानित करायचं आहे. नवनाथजी केने गोरसे गावचे समाजसेवक A1 पवन यांचे अंकल आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय, आपण पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये श्रेयाबाई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम केने उपस्थित आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. पुन्हा एकदा धनेश आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते गोरसे गावचे समाजसेवक श्रीराम केने यांना सन्मानित करायचं आहे, हे आपण पाहू शकता. श्रीराम केने यांचा सन्मान केला जातोय.
त्यानंतर गोरसई इथून आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत गणेश केने आणि गणेश केने यांचा इथे सन्मान केला जाईल. गणेश आपणास विनंती असेल की गोरसई गावचे समाजसेवक गणेश केने यांचा सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता गणेशजी केने यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये गोरसई इथून मुकेशजी केने हे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान गणेश भोईर आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मुकेशजी केने यांचाही सन्मान करायचा आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. येस, मॅच कॅरी करा. हे आपण पाहू शकता मुकेशजी केने यांचा सन्मान इथे केला जातोय. जबरदंग शेलार संघाचे संघनायक धनेश भोईर यांच्या शुभ हस्ते. तर हा बहुमूल्य वेळ आपण दिल्याबद्दल पुन्हा एकदा जबरदंग क्रिकेट क्लब शेलार यांच्याकडून आपला मनस्वी धन्यवाद. या सन्मानानंतर बोलूया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. हो टू वाकले सर. धन्यवाद सुभाष सर. येस, चौकार आलाय. डीजे जॉकी देखील तत्परतेनं या क्षणाची वाट पाहत होते. हीच धावसंख्या धावफलकाला पहिल्यांदा आपण पाहतो की शुभारंभ झालाय. 4 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. डेफिनेटली सुभाषजी धुमाळ आमच्या सोबत जोडले गेलेत. या भिवंडी टेनिस क्रिकेटचा मी तर म्हणेन की पटलावरचा कम्प्युटर. प्रत्येक इत्थंभूत माहिती या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चांगला स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड क्रिकेटमधला एक दुर्मिळ फटका. चाललाय बॉल, सरळ निघून जाईल, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर येतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार. येस, ही इज टेक्निकली प्रूव्ह टू हिमसेल्फ. आता आपण पाहतो की फलंदाजानं त्यातली तंत्रशुद्धता दाखवायला सुरुवात केली आहे. धावसंख्या याच चौकारानं एका पाठोपाठ एक 2 बॉलवर 2 मोठे फटके आले ज्यामार्फत धावा कमवल्या गेलेत 8. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड हा बॉल चाललाय. लॉंग ऑफ मध्ये एकच धाव घेणं पसंत केलं आणि याच एका धावसंख्येने धावफलकाचा आलेख सुभाष सर आपण पाहतोय 9 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 9 ऑन बोर्ड. आदरणीय निलेशदादा गुरव असं म्हणतात की प्रत्येक तरुणाच्या युवकाच्या गळ्यातलं ताईत असणारं हे व्यक्तिमत्व आहे. जेव्हा जेव्हा निलेशदादा एखाद्या व्यक्तिमत्वाच्या पाठीशी खंबीरतेनं उभं राहतात तेव्हा तेव्हा मग तिथे किती प्रतिकूल परिस्थिती असू द्यात, किती अडचणी असू द्यात, निलेशदादा सातत्यानं ज्या आदबीनं त्या व्यक्तिमत्वाला पाठबळ देतात. तर एक काबिले तारीफ मी तर म्हणेन की अगदी झपाट्यानं या सामाजिक क्षेत्रातून वर येणारं हे उदात्त व्यक्तिमत्व आहे. तर निलेशदादा गुरव खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मानाचा सलाम तुम्हाला. जाऊयात मयूर. सध्या 4 बॉल फेकून झालेत. हा बॉल पुन्हा उडवलाय. समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आहे. एक टप्प्याखेरीज हा बॉल क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला आणि तदनंतर धाव कन्वर्ट होतीये 5 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर. ती 1 धावा जाऊन पोहोचतायत. 11 लॉस ऑफ 0. 11 धावा विजयाकरता पाठलाग सुरू आहे 38 या धावसंख्येचा. 3 षटकांचा खेळ आहे ज्यामध्ये 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 27 करायचे आहेत अजून. हा बॉल आदळला जाऊन पायावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 बॉल शिल्लक असणार आहेत आणि 12 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत. त्या 27 विजयाकरता त्या टीम जय बजरंग धोंडावडवली या संघाला. सुभाष सर. तर मित्रांनो आजच्या जेवणाची व्यवस्था ज्यांच्याकडून पुरवण्यात आलेली आहे गौरी कॅचचे प्रोप्रायटर प्रवीणजी भोईर यांचं विशेष धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून आजच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करण्यात आलेली आहे. पहिल्या दिवसाचं जर जेवणाची व्यवस्था बघितली तर धनेश भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केली होती. दुसऱ्या दिवसाची जेवणाची व्यवस्था हंसी तंदुरी सेंटरचे प्रोप्रायटर मयूर मारुती भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केली होती. आणि तिसऱ्या दिवसाची अर्थात कालच्या दिवसाची जेवणाची व्यवस्था आम्हाला कृष्णाई फॅमिली रेस्टॉरंट संजय विजय भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली होती. आणि आजच्या दिवसाची जेवणाची व्यवस्था जी आहे ती आम्हाला गौरी गॅसचे प्रोप्रायटर प्रवीणजी भोईर यांच्याकडून स्पॉन्सर केली गेली आहे. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून ही व्यवस्था आम्हाला पुरवण्यात आलेली आहे. येस सुभाष सर, हे दाते जेव्हा जेव्हा आपल्या पाठीशी खंबीर उभे राहतात तेव्हा तेव्हा या स्पर्धा यशस्वी होण्याकरता मोलाचा आणि खरंच मोलाचं सहकार्य. या सगळ्या दात्यांचे पुन्हा एकदा आभार. आपण पाहतात जय बजरंग शेलार आयोजित भव्य दिव्य हा क्रिकेटचा सोहळा. देवयानी मंडप डेकोरेटर्स समोरच तुम्ही पाहू शकाल ब्लॅक स्क्रीनवर त्यांची देखील ब्रँड पार्टनरशिप या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाज तयार. क्रमांक 18ची जर्सी ज्या खेळाडूनं परिधान केली आहे अभि पुन्हा एकदा सज्ज होतोय त्याच्या विपक्षात. फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडवर फलंदाज दीपक. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता. समोरच्या बाजूने खेळलाय. उडवला होता बॉलला. बराच काळ हवेत स्थगिती घेतलेला चेंडू मात्र फलंदाज दीपकच्या विकेटचं पतन.
तर खऱ्या अर्थानं ज्यांच्या सौभाग्यकांक्षिणीच्या नावानं सभापती चषक 2021 सुभाष सर आपण पाहिलं, याची देही याची डोळा, कवाडच्या मैदानात ती स्पर्धा रंगली आणि ज्या स्पर्धेमध्ये खरं तर योगायोग म्हणावा की मग या क्रिकेट विश्वातील एक चमत्कार, अक्षरशः 2 संघ फायनलमध्ये पाहायला मिळाले. एकाच गावातले मैत्रीपूर्ण मॅच ती पाहायला मिळाली. या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांचं आगमन देखील होत आहे. येस, जय बजरंग शेलार आणि त्याच्या विपक्षात पॉवर शेलार, एका बाजूला ज्युनियर खेळाडू, एका बाजूला सिनियर खेळाडू. परंतु येस, व्हेकल आपण या गाड्या आपण मार्गस्थ करा मैदानातून. तर धावसंख्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर 11 या धावसंख्येवर सुभाष सर पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. परफेक्ट निल्सन तुम्ही पाहू शकाल धावफलकावर. थोडा सामना आपण सामन्याला स्थगिती द्यायची आहे. पंचांना आपण पुन्हा विनंती करूयात. आता पुन्हा एकदा इथे देखील चमत्कार, म्हणजे इथे देखील जय बजरंग शेलार आणि पॉवर शेलार या दोन्ही संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. सुभाष सर, खरं तर याला म्हणावं लागेल की क्रिकेटमधली दैदिप्यता किंवा क्रिकेटमधली नैपुण्यता स्वतः सिद्ध करतात. तर या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अर्थातच निलेश दादा गुरव आणि त्यांचे सहकारी या स्पर्धेच्या माध्यमातून तर सन्माननीय निलेश दादा गुरव या स्पर्धेच्या माध्यमातून रजा घेत आहेत. यस, त्यांच्या सोबत आपण पाहतो आकाश जाधव आणि त्यांची पूर्ण कमिटी ती देखील या स्पर्धेतून रजा घेते. नक्कीच आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल युवा नेते युवकांच्या गळ्यातील आहेत निलेशजी गुरव, आपलं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. त्यांच्या समेत गोविंद मुंजे, आकाश जाधव, श्रीराम केने, नवनाथ केने, मुकेश केने, गणेश केने आणि राम केने यांना आपण पाहू शकता. आपलं बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. आपलं असंच सहकार्य जय बजरंग क्रिकेट क्लब शेलार यांना नेहमीच लाभेल अशी अपेक्षा आम्ही करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राईज स्पॉन्सर केले गेलेलं आहे. असे दानशूर व्यक्तिमत्व युवा नेते युवकांच्या गळ्यातील आहेत निलेश गुरव साहेब आमची रजा घेताना त्यांच्या समेत इतर मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून सभापती चषकाचं आपण यशस्वी आयोजन पाहिलं होतं. आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील आपण जो सामना पाहतोय, आपण पाहतोय जय बजरंग शेलार संघाने ज्युनियर गटातून क्वालिफाय केलेले सेमीफायनलमध्ये आणि पॉवर शेलार संघाने सिनियर गटातून क्वालिफाय केलेले सेमीफायनलमध्ये. कृष्णलोन कवाड आणि जय बजरंग शेलार ज्युनियर गटामधील सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पॉवर शेलार संघाला कुठला संघ सेमीफायनलमध्ये पाहायला मिळेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. गोलंदाज तयार. अभि पुन्हा एकदा डावखुऱ्या हातानं हा बॉल. यष्टी रक्षकाकडनं फार मोठी चुकी घडली की काय असं वाटायला सुरुवात झाली, कारण बॅटची एज घेऊन चेंडू अगदी मी तर म्हणेन की चेंडूनं उसळी घेतली होती. प्रेडिक्शन करता आलं नाही आणि तदनंतर एक झेल देखील सुटली, एक्स्ट्रा धावा देखील गमावल्या गेल्या. मोक्याच्या क्षणी अशा चुका होणं डेफिनेटली नांदेडने संघाला संकटाचा सामना अगदी डेफिनेटली सामना करावा लागेल, कारण अशा सॉफ्ट डिसमिसल होणं शेवटच्या टप्प्यात हे अपेक्षित नाहीये. आणि जय बजरंग धोंडावडवली हा संघ देखील ताकदवान, अगदी बलाढ्य संघ म्हणून त्याची देखील एक गणती आहे. डेफिनेटली 12 धावा 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 38 धावसंख्येचा पाठलाग सुरू असताना धावसंख्या गरजेची आहे अजूनही ती 26 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 10 बॉल 26चा सामना. अभि पुन्हा एकदा तयार. स्विच इट केलाय प्रॉपरली बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये शॉट आपण पाहू शकाल की बॅकवर्ड पॉइंट मध्ये शॉर्ट झोन मधून झेल सुटल्यानंतर कमबॅक पहा किती वेगानं केलं गेलं आणि तदनंतर एकच धाव घेणं पसंत केलंय. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिताचे का शिवभूपतो. हे हिंदवी स्वराज्य व्हावं येतो श्रींची इच्छा. खरं तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक या महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानाची मानवंदना देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत एका बाजूला जय बजरंग धोंडावडवली आणि त्याच्या विपक्षात पप्पू 11 नांदेडने हा संघ संघर्ष करत असताना आता सफलता मिळतीये ती अभिला. फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं बटन, विकेट नंबर 2 मिस्टर पप्पू गोज टू दी डगआउट. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार.
बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर धावसंख्या 13 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. 38 ही धावसंख्या सर करायची आहे. धावांची गती अजूनही गरजेची आहे, ती मात्र 25 शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. परंतु अभिचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण अभिनं ज्या काटकतेनं गोलंदाजी केली आहे, खरं तर त्याच्या गोलंदाजीतली धारदारता तो सध्या मैदानात दाखवतोय. सुपर बॉलिंग, मोक्याच्या क्षणी अशा पद्धतीनं गोलंदाजी होणं काबिल तारीफ. 5 बॉल ज्यानं आपल्या शैलीतून फेकले, ज्या माध्यमातून त्यानं 2 धावा खर्च केल्या, 2 विकेटचं पतन देखील केलं, 1 बॉल डॉट फेकलाय. अगदी निर्णायक आणि अगदी महत्वाकांक्षी षटक हाताळताना हा गोलंदाज मात्र स्वतःचं अस्तित्व या मैदानातून सिद्ध करताना स्वतः मैदानात हिंमत दाखवतोय. असं म्हणतात की जिथे हिंमत केली जाते तिथंच तुम्हाला किंमत दिली जाते, आणि डेफिनेटली तीच किंमत सध्या कमवताना हा गोलंदाज. शेवटचा बॉल, काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा मैदानात प्रयत्न केला गोलंदाजानं, परंतु तो सध्या असफल ठरतोय. एक एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. लेगकट हाताळायचा होता उजव्या हाताच्या फलंदाजाचा, परंतु नियंत्रण नव्हतं त्या बॉलवर आणि त्यामुळेच हा बॉल लेगस्टिकच्या बाहेर हाताळला गेला. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने जाऊन पोहोचेल 14-14. विजयाकरता धावांची गरज आहे अजूनही, ती 24. शेवटचा आणि अंतिम बॉल, 7 बॉल 24चा सामना आपण पाहत आहात. जय बजरंग शेलार क्रिकेट क्लब आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नांदेड टेनिस संघाचा प्रमोटर पुन्हा एकदा सज्ज. हा बॉल सरळ खेळला आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जिथून फेकी पहा किती तत्परतेनं आली आहे. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीनं वधारून जाऊन पोहोचेल ती तब्बल 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. सुभाष सर, आपण पाहतोय शेवटचे 6 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. काय म्हणाल, या मॅच मध्ये कोणता संघ आपलं अस्तित्व टिकून ठेवेल? नक्कीच. आता जर विचार केला तर वाकले सर सध्या तरी माझ्या मते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं पाडं थोडंसं जड आहे, कारण आपण जर बघितलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजून जर विचार केला तर भरपूर धावांची आवश्यकता आहे. तेवीस धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. मात्र सुरुवातीचे 2 चेंडू नक्कीच निर्णायक ठरणार आहेत. खऱ्या अर्थाने फलंदाजी करणाऱ्या संघाला जर सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आले तर वापसी करण्याची संधी मिळेल जय बजरंग ढोंडावडीला संघाला या सामन्यामध्ये. येस, 6 बॉल 23, काही अशक्य नाही, नथिंग इज इम्पॉसिबल. येस, याच 6 बॉल मधल्या 23 धावा धोंडावडवली संघ, नांदिटणे संघ, दोन्ही एकाच परिसरातले एकाच असोसिएशनच्या अंतर्गत खेळणारे संघ आहेत. एकमेकांचा खेळ सातत्यानं एकमेकांच्या समोर खेळत आलेत आणि त्यामुळे पाहूयात काय घडेल या मॅच मध्ये. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओव्हर पिच होता, उडवलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून पहिली सलामी, पहिला धमाका. इट्स अ मॅसिव्ह मॅक्झिमम स्ट्रोक प्लेड बाय मिस्टर मुकेश षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. अंबाडी शेलार क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय संतोषदादा गुरव या ठिकाणी उपस्थित झालेत. सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक सुस्वागतम. विनंती आहे की व्हीआयपी डायस मध्ये येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. 5 बॉल 17चा सामना आहे आता. येस, यानंतर आपण पाहतोय हे अनालिसिस तुमच्यापर्यंत पोहोचवलं देखील जाईल. 1 ते 3 जे दिवसांचं स्पोर्ट्स अनालिसिस जेवढा आहे. या शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या मॅच मधल्या. हरिकेश ऋषिकेश दुसरा बॉल देखील उडवलाय, फक्त उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने या चेंडूवर प्रयत्न करत असताना चांगले प्रयत्न मी तर म्हणेन की प्रयत्नशील होते. तदनंतर फेकी पहा, वेगानं केली, तत्परतेनं केली, बॅकअप नव्हतं, कमबॅक दिलं गेलं. एका एक्स्ट्रा खेळाडूच्या माध्यमातून 2 धावा सहजतेनं कमावल्या गेल्यात आणि याच 2 धावांच्या मदतीनं धावांची गती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 23 या आकड्यावर. 15 धावांची गरज आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. अतिशय निर्णायक येणारे 2 चेंडू असणार आहेत सुभाष सर. या 2 बॉलवर या मॅचचे फासे अवलंबून असणार आहेत. समोर फलंदाजी करता फलंदाज तयार. संदीपला आपण पाहू शकतो, ज्या मार्फत
दर्जेदार गोलंदाजी. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल, त्यामुळे पंच इशारा करतायत की हा चेंडू सुवैर दिला गेलाय आणि याच सुवैर चेंडूनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24 धावा. विजयाकरता येणारे 4 बॉल शिल्लक आणि 14 धावसंख्येची गरज आहे. व्हॉट अ मॅच. येस, जाऊयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज ऋषिकेश सज्ज. हा बॉल लोअर फुल टॉस होता, कन्वर्ट करायचा होता मिड विकेटला. घरंगळत चाललाय बॉल 38च्या येस. सुभाष सर, आपण पाहतो ना या आयोजनामध्ये एक वेगळी लकीर आहे. कारण आता आपण पाहतो टेक्निकली प्रत्येकाच्या हातात वॉकी टॉकी दिल्या गेल्यात. रेलिंग पूर्ण मैदानाला आपण पाहतो, म्हणजे या परिसरामधून एक दिग्गज बलाढ्य आयोजन. सध्या टॉस बॉक्स देखील तुम्ही पाहू शकाल आंतरराष्ट्रीय दर्जाचा, ज्याची निर्मिती देखील केली आहे. मॅच चित्तथरारक आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक असताना धावसंख्येची गरज आहे ती मात्र 12. कारण 26 धावा धावफलकावर आल्यात, करायच्या आहेत त्या 38. 12 अजून शिल्लक आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. जय बजरंग, धोंडावडवली. अगदी बरोबर. 3 चेंडूमध्ये अजूनही जर विचार केला तर 12 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आयोजनाची चर्चा आम्ही पहिल्या दिवसापासून करतोय, कारण या स्पर्धेचं वाकले सर हे दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी नौका संघ असतानाही जय बजरंग क्रिकेट क्लब सेलार संघाने असंच दिमागदार आयोजन केलं होतं आणि तीच परंपरा पुन्हा एकदा आपल्याला या वर्षी पाहायला मिळते. आणि या संघाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, कारण केवळ क्रीडा क्षेत्रामध्ये हा संघ आपल्याला पॉप्युलर प्रसिद्ध दिसत नाही, कारण समाज कार्यामध्ये या संघाने रुची दाखवलेली आहे. कारण गेल्या वर्षी या संघाने आपल्या शेलार गावामध्ये सामाजिक कार्य म्हणून, समाजसेवा म्हणून एक पाणपोई उभारलेले आहे. जल हे तो कल आहे, पाणी हेच जीवन आहे, हे नक्कीच जाणतात हे सर्व. आणि त्यांच्या माध्यमातून हे सामाजिक कार्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यावेळी मिसफिल होते, कडून चेंडू जातो लॉंग शॉट रिझनकडे आणि तोपर्यंत फलंदाज 2 धाव पूर्ण करतात. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवावा लागेल. 10 धावांची आवश्यकता असणार आहे. चेसिंग इज कंपल्सरी, या स्पर्धेची नियमावली आहे. 2 चेंडूंनी 10 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग धोंडावडवले या संघाला. आणि दोन्ही मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. 1 षटकार 1 चौकार किंवा दोन्ही षटकार. या मॅच मधली चित्तथरारकता सध्या आपण अनुभवतोय. हा बॉल, गोलंदाज फार हुशार आहे सर, कारण गोलंदाजाला ठाऊक होतं मला एकच बॉल फेकायचा आहे जो यॉर्कर पद्धतीचा असावा किंवा ज्यावर मोठा फटका कन्वर्ट होऊ नये, आणि तेच काम या गोलंदाजानं केलं. डेफिनेटली एक चांगला दर्जेदार चेंडू हाताळल्यानंतर या मॅचवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना शेवटच्या चेंडूमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. आणि कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा, अर्थातच शेलार ते अंबाडी असोसिएशनचा नियम आहे आणि तोच नियम या मैदानातून, या स्पर्धेतून आपण फॉलो करतोय. शेवटची नाममात्रता पप्पू 11 नांदिटने हा संघ दर्जेदार गोलंदाजी विजयश्री घोषित करतोय. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन संदीप अँड पप्पू टीम, तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचं खूप खूप अभिनंदन. यानंतर एक चांगला सामना तुमच्या भेटीला जरूर येईल, ज्यावेळी तुमच्यासोबत जोडले जातील सुभाषजी धुमाळ सर. धन्यवाद. धन्यवाद. पुढील सामना आपण पाहणार आहोत गाव